संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आणि शिवव्याख्याते असलेले शिरीष मोरे यांनी आत्महत्या केली आहे. आणि यव्वाना ही बातमी तुमच्या कानावर पडली असेलच. मात्र त्यांनी आत्महत्या का केली आणि त्यांनी लिहून ठेवलेल्या पत्रात नेमकी काय साथ त्यांनी घातली आहे हे जाणून घेऊया. पत्र वाचताना माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं आणि तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघून अश्रू थांबवता येणार नाही. सुखासुखीचा सारा प्रपंच उद्ध्वस्त होऊ नये, बरे झाले देवा निघाली दिवाळी असं म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांच्या एका वंशजानं प्रपंचाच्या आव्हानापुढे आत्महत्येचा मार्ग निवडावा ही घटना वेदना देणारी आहे. 20 दिवसापूर्वीच त्यांचं लग्न जुळलं होतं. प्रियंका मनोमनी सुखी संसाराची आणि लग्नाची स्वप्न मनात रंगवत असावी. हातावर रंगवलेल्या मेहंदीत शिरीष हे नाव लपवायचं आणि नवरोबाला ते शोधायला लावायचं असं कलवऱ्या प्रियंकाला कदाचित सांगत असाव्या आणि भाऊजींच्या नावानं चिडवतही असाव्या. पण तो सगळा आनंद क्षणात नाहीसा झाला, उद्ध्वस्त झाला. 20 दिवसापूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता. मेहंदी अजून तशीच होती. मात्र लग्न होण्याआधीच शिरीष मोरेंनी आयुष्य संपवलं. का त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला हे मिळालेल्या चिठ्ठ्यांमधून समोर येत आहे. प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष मोरे महाराजांच्या आत्महत्येनं देहू पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली आहे. कर्जाचा डोंगर अंगावर असल्याचं म्हणत त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. आधी 5 चिठ्ठ्या लिहिल्या आणि त्यानंतर गळफास घेत आयुष्य संपवले. मम्मी, पप्पा, दिदी आणि मित्र यांना लिहिलेल्या पत्रामध्ये शिरीष मोरे यांनी असं म्हटलंय की आयुष्यात जे जे करायचं म्हटलं त्यात पाठीशी तुम्ही उभे राहिला. जे मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात ते तुमच्या पाठिंब्यानं काही वर्षातच मिळालं. आयुष्यात तुम्हाला कधीच माझ्यामुळं मान खाली घालावी लागली नाही. मला घडवलं, पाठीशी तुम्ही उभे राहिलात, पण आता मी तुमच्यासोबत उभा राहणं गरजेचं असताना सोडून जातोय. कधी कधी सर्व जिंकूनही माणूस हरतो. मी थांबतोय, यात सर्वस्वी दोष माझाच आहे, मला माफ करा. आपल्या 4 मित्रांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय की खरं तर युद्धामध्ये किंवा युद्धातून पळ काढणाऱ्यानं मदत मागणं चूकच, पण कृपा करून आई वडिलांना सांभाळा. दिदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या. डोक्यावर खूप कर्ज झालंय, त्याची सगळी यादी देतोय. गाडी विकूनही काही कर्ज राहिलंय, त्यात तुम्ही सर्वांनी मदत करून आई वडिलांना जपा. मी हे कर्ज सहज फेडू शकलो असतो असं वाटत असेल, पण आता ताकद नाही लढण्याची, माफ करा. पुढे त्या पत्रामध्ये शिरीष मोरे असं लिहितात की आम्ही आमची नवरीबाई तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून चाललो. खूप गोड आहे प्रियंका, तिला वेळ देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा बघा, नाहीतर ती लग्न करणार. हात जोडून माफी मागतो. आई वडील, होणारी पत्नी आणि मित्रांच्या नावे अशा 5 चिठ्ठ्या मोरे यांनी लिहिल्या. घडलेली घटना अत्यंत आकस्मिक आहे. रात्री नेहमीप्रमाणे रुटीनप्रमाणे महाराज जेवण करून त्यांच्या रूममध्ये गेले. सकाळी त्यांच्या रुटीन किंवा त्यांच्या दिनचर्या क्रमाप्रमाणे ते उठले नाही म्हणून सहकाऱ्यांनी दार वाजवले. महाराज उठलेच नाही. दार उघडल्यानंतर गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये महाराज ढळून आले आणि त्यामुळे ही घटना पूर्णतः आकस्मिक आणि धक्कादायक आहे. तुकाराम महाराजांचा काळ लोटून शेकडो वर्ष झाली असली तरी आजही त्यांचे अभंग अनेकांसाठी संजीवनी आहेत. मात्र परिस्थितीसमोर माणूस कधी कधी हतबल होतो. मात्र आत्महत्या हा काही पर्याय नाही. कुठंतरी समाजानं लढण्यासाठी बळ देणं गरजेचं असतं. मात्र नातेवाईक, समाज, मित्र अशा परिस्थितीत कुठेतरी टोमणे मारणं असेल, वेडवाकडं बोलणं असेल आणि शब्दांनी मानसिक छळ करणं असेल असं त्या व्यक्तीला केलं जातं आणि त्याला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे जिवंतपणे माणसाला आधार देऊया, प्रेम देऊया. गेल्यावर तर सगळेच हळहळ व्यक्त करतात, मात्र अशी वेळ कुणावरच येऊ नये यासाठी कुठंतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शिरीष महाराजांच्या आत्म्यास ईश्वर शांती देव. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.